गॅस एजन्सी बाहेर आज पुन्हा ग्राहकांच्या रांगा लागल्यात। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर नोंदणीसाठी या ठिकाणी ग्राहकांच्या रांगा लागल्यात। गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास 50 ते 60 ग्राहक एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे आहेत। गॅस एजन्सीच्या बाहेर पुन्हा एकदा एलपीजी ग्राहकांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर नोंदवण्यासाठी या ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास 50 ते 60 ग्राहक सध्या एलपीजी गॅस सिलेंडर मिळण्यासाठी रांगेत उभे असलेले पाहायला मिळत आहेत। सलग 7व्या दिवशी गॅस एजन्सीच्या बाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यासाठी या रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे बुकिंग नियम आता पुन्हा एकदा बदलण्यात आलेले आहेत। शहरी भागासाठी आता 25 दिवसांचे दोन गॅस सिलेंडरमधील बुकिंग हे आवश्यक या ठिकाणी मानलं गेलेलं आहे। प्रशासनाकडून मात्र एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही असा वारंवार या ठिकाणी उल्लेख करण्यात येतोय। पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या लाईन्स पाहायला मिळतात त्या नियंत्रण आणण्यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी कामाला लागलेली पाहायला मिळते आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा साठा हा मुबलक असल्याचा दावा या ठिकाणी करण्यात येतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।